माझी गुप्त प्रेमकथा। मी जेव्हा त्याच्या घरी जात होती तेव्हा माझे हृदय खूप वेगाने धडधडत होते। माझा पोटात फुलपाखरू उडत होती। मी त्याला भेटायला खूप उत्सुक होती। मी माझ्यात पुन्हा एकदा स्वतःला पाहिले, सेल्फी कॅमेरा ऑन केला आणि मग मी एक दीर्घ श्वास घेतला आणि मी त्याचा दरवाजा ठोठावला। त्याच्या आईने दार उघडवले आणि तिने तिच्या स्मित हास्याने माझे स्वागत केले। यावेळी मी तिला नमस्ते नमस्कार करेन याची मला खात्री होती। तिने मला परत उत्तर दिले, पण यावेळी तिच्या नमस्तेमध्ये पूर्वीपेक्षा जास्त कमीपणा होता। मी तिला आईने दिलेली मिठाई दिली आणि निघायला तयार झाले। मला जायचे नव्हते कारण मला त्याला भेटायचे होते। मी देवाला प्रार्थना करत होते की त्याची आई मला थांबवेल आणि तिने तसंही केलं। देवाने माझी प्रार्थना ऐकली होती। मग तिने तिच्या मुलीला शीलाला हाक मारली, पण माझी नजर मिस्टर हॉटला शोधत होती। शीला आली आणि तिच्या आईने माझी ओळख करून दिली। शीला होती मिस्टर हॉटपेक्षा मोठी। तिचे लहान सोनेरी केस होते, ती उंच होती आणि तिची फिगर एक परिपूर्ण मुलीसारखी होती। त्यांच्या कुटुंबातील प्रत्येकाची फिकट पांढरी त्वचा होती। शीला दिसायला खूप सुंदर होती आणि मला वाटत होती की तिला बघून आमच्या भागातील सगळी पोरं तिला क्रश करतील। आमच्या भागातील सर्व मुले चपळ आहेत आणि ते प्रत्येक दुसऱ्या मुलीवर क्रश आहेत आणि शीला त्या सर्व मुलींपेक्षा खूप सुंदर आणि हॉट होती। मग तिच्या आईने त्याला हाक मारली। मी त्याला भेटणार आहे, मी स्वतःशीच म्हटले। माझे केस आणि काजळ तपासण्यासाठी मला स्वतःला पुन्हा एकदा आरशात पाहायचे होते। काही वेळाने तो आला। त्याची आई त्याला म्हणाली, ये सूरज, बघ कोण आहे इथे, आपल्या शेजारी ये आणि तिची ओळख करून देते तुला। तर त्याचे नाव सूरज आहे, मी स्वतःला म्हटले, आणि सूरज हे माझ्या क्रशचे नाव देखील आहे। तुम्ही त्याला ओळखता, सूरज हेमवर्थ। प्रत्येक जण ॲव्हेंजरचा चाहता आहे। सूरज आला आणि म्हणाला, आई मला कोणाला भेटायचं नाही किंवा माझी ओळख करून द्यायची सुद्धा नाही, आणि तो निघूनही गेला। तो खूप क्रूर आणि उद्धट होता, पण त्याचा आवाजही खूप तापट होता, हे मला नमूद करावे लागले। त्याच्या आईने तिच्या मुलाच्या असभ्यतेबद्दल माझी माफी सुद्धा मागितली। काही हरकत नाही, जा तू सूरज, त्याला लोकांना भेटायला किंवा मैत्री करायला आवडत नाही, त्याची आई म्हणाली। मी फक्त हसले, एक खोटे स्मित गालावर आणले आणि मी म्हणाले, काळजी करू नका, मला समजले ते, पण गंभीरपणे मला ते मनापासून म्हणायचे नव्हते। तो हे कसं बोलू शकतो, त्याला कोणाला भेटायचे नाही, ते पण माझ्यासमोर। मी त्याला भेटण्यासाठी वेड्यासारखी वाट पाहत होते आणि त्याने माझ्याकडे दुर्लक्ष केले। माझा आतला आवाज मला स्वतःलाच म्हणू लागला। अशा प्रकारे आमची पहिली भेट संपली। त्यामुळे मला सूरजच्या वागण्याचा खूप राग आला आणि मी त्याच्याबद्दल अधिक विचार न करण्याचा निर्णय घेतला। हे सांगणे सोपे होते, परंतु अनुसरण करणे खूप कठीण होते। माझ्या मेंदूला फक्त त्याच्याबद्दलच विचार करायचा होता। माझ्या सर्व डोळ्यांना तोच पाहावयाचा होता। माझा कानांचा आवाज आणि त्याचा आवाज ऐकण्यासाठी आतुर असायचा। ही वेगळी गोष्ट आहे की मी त्याच्याकडून फक्त एकच शब्द ऐकले होते, ते म्हणजे मला भेटायचं नाही किंवा कोणाशीही माझी ओळख करून द्यायची नाही। त्याच दिवशी संध्याकाळी सानिया माझ्या घरी आली। मी तिला सूरजच्या घरी माझ्या भेटीबद्दल सांगितले आणि ती भेट अशी होती की
तू किती भाग्यवान आहेस, तू त्याला भेटलीस. मला त्याच्याबद्दल सांग, तो कसा आहे ग, तो जवळून जास्त हॉट दिसतो का, वगैरे वगैरे. तिने मला सूरजबद्दल प्रत्येक मूर्ख प्रश्न विचारले. मी तिला ते असे सांगितले की तिने माझ्याकडे दुर्लक्षही केले आणि तिच्या उत्तरावर तुमचा विश्वासही बसणार नाही. त्यावर ती म्हणाली, याने काही फरक पडत नाही, कारण तो खूप देखणा आणि मोहक आहे आणि हॉट मुले उद्धट आणि स्नॉब असतातच. तू त्याला भेटलीस याचा आनंद झाला पाहिजे तुला. ही ठीक आहे निशा, तू ओव्हर रिॲक्ट करत आहेस. ती म्हणाली, नाही, माझ्यासाठी ते ठीक नाही. मी असभ्य लोकांना सहन करू शकत नाही, मग तो किंवा ती कितीही सुंदर असली तरीही. आणि तो सूरज एक विकृत आहे. निशा म्हणाली, पण सानिया, ती काही आता माझं ऐकणार नव्हती. मिस्टर सूरजच्या स्वप्नात ती हरवली होती. दुसऱ्या दिवशी मी शाळेतून येत असताना आशाने मला हाक मारली. ती तिच्या बाल्कनीत उभी होती. मग मी वळून तिच्याकडे पाहिले. ती म्हणाली की तिला हा एरिया बघायचा आहे आणि मी जेव्हाही मोकळी असेल तेव्हा मी तिच्यासोबत यावे अशी तिची इच्छा आहे. आशा खूप गोड आणि दयाळू होती. तिच्या भावाचा अगदी उलट. ती मला म्हणाली की तुला संध्याकाळी फोन करेन आणि तुला या भागातील प्रत्येक सुंदर ठिकाणी घेऊन जाईन. निशा म्हणाली, दुसऱ्या दिवसापासून माझ्या उन्हाळ्याच्या 2 महिन्यांच्या सुट्ट्या होत्या. त्यामुळे मी मोकळीच होती आणि माझ्याकडे कोणताही गृहपाठही नव्हता. म्हणून संध्याकाळी मी माझे कपडे बदलले आणि तयार होऊन मग मी सानिया आणि आशाला फोन केला. ते दोघांनी एकमेकांशी ओळख करून दिली. मग आम्ही एका पार्कमध्ये गेलो आणि मग एका कॅफेमध्ये सुद्धा गेलो. नेहमीप्रमाणे मी स्वतःसाठी कॉफी आणि रेड वेल्वेट पेस्ट्री ऑर्डर केली. सानियाने ब्राउनीज सोबत डॅग्लोना कॉफी ऑर्डर केली. पण आशाने काहीही खाण्यास नकार दिला. तिने सांगितले की ती डाएटवर आहे, म्हणूनच तिची इतकी परफेक्ट फिगर होती. मी स्वतःला म्हणाले, आशा आम्हाला तिचे विविध देशातील सर्व अनुभव सांगत होती. पण सानिया तिच्याकडून सूरजबद्दल अजून जाणून घेण्याचा प्रयत्न करत होती. आशा खरोखर खूप मजेदार होती आणि ती खूप बोलकी सुद्धा होती. मला आठवतं, आशासोबतची ती संध्याकाळ खूप छान होती आणि आशाच्या विनोदावर खूप हसल्यामुळे पोट दुखायला लागलं होतं आमचं दोघांचं. मला माहीत होती की आशा आणि मी चांगले मित्र बनू आणि माझा अंदाज बरोबर झाला. आम्ही दोघं छान मित्रही झालो. मित्र हो, कथा फार सुंदर आहे. तुम्हाला ऐकायला आवडेल. या चॅनलवर दररोज एक कथा पोस्ट होईल, म्हणून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. काही वेळ चॅनलवर रियूज कॉन्टेंट आल्यामुळे मी पोस्ट टाकत नव्हतो, म्हणून मी तुम्हाला रिक्वेस्ट करतो, चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.